ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची मोठी बातमी येतेय। मध्य प्रदेशातनं दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे। ट्रॅक्टर तलावामध्ये कोसळलाय आणि यात 8 मुलींसह 11 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये बहुतेक लहान मुली असल्याची माहिती समोर येतेय। बचाव पथकं आणि प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत शोधकार्य केले, मदत कार्य सुरू केलेले। मध्य प्रदेशमधल्या खांडवामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान घडलेली ही प्रचंड मोठी दुर्घटना। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती या संपूर्ण घटनेसंदर्भात? दुर्गा पूजेचा पवित्र सण जो आहे, उत्सव साजरा केला जातो आणि त्याच वेळेस ही गाडी जी आहे, ट्रॉली जी आहे, त्यामध्ये साधारणतः 8 मुली होत्या आणि एकूण 11 जण त्या गाडीतून निघाले होते आणि त्याच वेळेस या गाडीचा ताबा गेला आणि त्यामुळे ही ट्रॉली जी आहे ती तोल जाऊन तलावामध्ये पडली। यामध्ये लहान मुलीचा समावेश असल्याची माहिती मिळते आणि घटना घडल्याबरोबर बचाव पथकं जे आहेत, प्रशासनाने घटनास्थळी पाठवलं, शोधकार्य सुद्धा सुरू केलं होतं। रेस्क्यू ऑपरेशन काल रात्रीपासूनच सुरू केलं होतं। साधारणतः आसपासचे जे 2 गाव आहेत तिथून 20 ते 25 लोक ही मूर्ती घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघाली होती विसर्जनासाठी आणि त्यावेळेस ही घटना घडलेली आहे। नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर विसर्जनासाठी जात असताना घडलेल्या दुर्घटनेमध्ये तब्बल 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले।